नमस्कार, शिक्षण संक्रमण चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण सेतू अभ्यासक्रम इयत्ता 5वी विषय मराठी दिवस 22 बघणार आहोत. तर चला मग, आपला आजचा विषय आहे एका शब्दाचे दोन अर्थ. बघा मुलांनो, आपण जीवन जगत असताना आपल्या बोलण्यात असे अनेक शब्द येतात जे वाक्य पूर्ण झाल्यावर त्याचे दोन अर्थ निघतात आणि आपल्याला पाहिजे तसा अर्थ आपल्याला त्यातून घ्यावा लागतो. हा जो आजचा आपला घटक आहे एका शब्दाचे दोन अर्थ, हा अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा घटक आहेच, परंतु हा घटक आपल्याला विविध स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती आणि भावी जीवनात महत्त्वाचा आहे. तर चला आपण बघूया मग. बघा मुलांनो, इथे आपल्याला सुमन, उत्तर, तट, वर आणि मित्र असे शब्द दिलेले आहेत. तर चला मग आपण यांचे अर्थ जाणून घेऊया. सुमनचे 3 अर्थ आहेत वेगवेगळे. सुमन म्हणजे सुंदर मन. दुसरा अर्थ, सुमन म्हणजे हे एक फुलाचे नाव आहे. सुमन या शब्दाचे 3 अर्थ आहेत. सुमन या शब्दाचा तिसरा अर्थ जाणून घेऊया. तर सुमन हे मुलीचे नावही असते. तर दुसरा शब्द बघूया, उत्तर. उत्तरचा पहिला अर्थ आहे उत्तर ही एक दिशेचे नाव आहे. उत्तरचा दुसरा अर्थ आहे की आपण जेव्हा प्रश्न विचारतो, परीक्षेसाठी प्रश्न असतात, आपण वर्गामध्ये प्रश्न विचारतो मुलांना किंवा तुम्ही एकमेकांना प्रश्न विचारतात, तेव्हा त्याचं उत्तर अपेक्षित असतं. म्हणजेच प्रश्नाचं उत्तर आपण देतो की नाही, मग तो एक इथे अर्थ आहे उत्तर. अशी उत्तराचे 2 अर्थ आहेत. पुढचा बघूया, तट. तट म्हणजे काय? तर तटचा पहिला अर्थ आहे किनारा. तट म्हणजे किनारा, समुद्राचा किनारा, नदीचा किनारा, असा हा किनारा तटचा अर्थ आहे. तर दुसरा अर्थ आहे, मग मुलांना दुर्मिळ आहे, जरा हा अर्थ कमी वापरण्यात येतो. तट म्हणजे एखाद्या समुदायात पडलेले गट. एखाद्या समुदायात पडलेले गट, त्या समुदायात 2 तट पडलेले आहेत, अशा पद्धतीने तटचा वापर केला जातो या शब्दाचा. पुढील शब्द आहे वर. तर वरचे पण 2-3 अर्थ आहेत, बघूया आपण. वर म्हणजे आपण म्हणतो की नाही, अरे वर जा, अरे वर घे, याच्या पद्धतीने आपण वरचा पहिला अर्थ हा वाक्यात वापरतो. तर वरचा दुसरा अर्थ काय आहे? तर वर म्हणजे नवरदेव, पती, असा हा दुसरा अर्थ वापरला जातो. आणि तिसरा अर्थ म्हणजे वर म्हणजे श्रेष्ठ, उत्तम, हा तिसरा अर्थ वापरला जातो. आणि वरचा चौथा अर्थ म्हणजे वरदान. तुला काय पाहिजे वर? आपण बघा हिंदी मालिका, मराठी मालिकामध्ये हा वर शब्द ऐकतो. तुला वर काय पाहिजे? मग तेव्हा एखादा साधू तपश्चर्या करत असतो बघा, देव साधूंना प्रसन्न होतात, तेव्हा हा शब्द वापरतात. तुम्ही ऐकला असेल. तर चौथा अर्थ आहे वरचा वरदान. चला पुढचा शब्द बघूया, मित्र. मित्रचा आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, मित्रचे अनेक समानार्थी शब्द आहेत. मित्र, दोस्त, सवंगडी, अशा पद्धतीने मित्राचे भरपूर समानार्थी शब्द आहेत. आता बघा इथे मित्राचा दुसरा अर्थ दिलेला आहे. आपण मित्राचे बघितले समानार्थी शब्द किती आहेत, पण इथे मित्राचा दुसरा अर्थ आहे सूर्य. काय आहे? सूर्य. तर मुलांना अशा पद्धतीने आपण हे दिलेले 5 शब्द पाहिले. तर पुढील भाग बघूया. मुलांनो, आता मी तुम्हाला काही वाक्य देते, ते वाक्य आपण काय करूया, वाचन करूया आणि त्या वाक्यातील शब्दांचा कसा अर्थ निघतो, कोणता अर्थ निघतो तो बघूया. तर पहिलं वाक्य आहे, नदीच्या तीरावरून त्याने मारलेला तीर झाडाच्या बुंध्यात रुतला. अतिशय सुंदर वाक्य आहे बघा मुलांनो. तीर हा शब्द डबल आलेला आहे, 2दा आलेला आहे. नदीच्या तीरावरून म्हणजे नदीच्या किनाऱ्यावरून, बरोबर. त्याने मारलेला तीर. बघा मुलांनो, इथं दुसरा शब्द तीर म्हणजे बाण आलेला आहे. काय आलेला आहे? बाण. पहिल्या स्टार्टिंगला सुरुवातीला तीर हा शब्द किनारा आणि नंतर आलेला तीर हा शब्द बाण. धनुष्याचा बाण असतो की नाही, तो बाण. झाडाच्या बुंध्यात रुतला. पहा मुलांना, किती सुंदर वाक्य आहे. नदीच्या तीरावरून त्याने मारलेला तीर झाडाच्या बुंध्यात रुतला. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण दैनंदिन जीवनात अशा अनेक वाक्यात शब्द वापरतो आणि त्याचा मग अर्थ आपण समजून घेतो. अशाच पद्धतीचे हे वाक्य आहे. आता दुसरे वाक्य बघूया. कधी हार न पत्करलेल्या खेळाडूचा सरपंचांनी हार घालून सत्कार केला. बघा मुलांना, किती सुंदर वाक्य आहे. कधी हार, इथे पहिले हार म्हणजे आपण विविध
शर्यत स्पर्धा वगैरे असतात की नाही, त्यामध्ये हार जीत असते. मग ही हार जीत म्हणजेच इथे अर्थ आलेला आहे कधी हार न पत्करलेल्या खेळाडूचा. कधी न हारलेला म्हणजे जिंकलेला, कधीही हार न पत्करलेल्या खेळाडूचा. पुढे बघू आपण. सरपंचांनी हार घालून सत्कार केला. आता बघा मुलांनो, इथे पुन्हा हार शब्द आलेला आहे. मग इथला हार या शब्दाचा अर्थ काय? फुलांची माळ, आपण तिला हार म्हणतो की नाही. हार घालून सत्कार केला. बघा मुलांनो, वाक्याच्या सुरुवातीला येणारा हार हा हार जीत मधील हार आहे आणि वाक्याच्या त्यानंतर येणारा हार हा फुलांची माळ आहे. म्हणजेच एकाच वाक्यात हार हे दोनदा शब्द वापरले आहे, परंतु त्या दोन हार शब्दांचे अर्थ कसे आहेत? वेगळे. तर चला तिसरं वाक्य बघूया आपण. मंदारची पुरी खोड मोडली. बघा मुलांनो, मंदारची पुरी खोड मोडली. मंदार नावाचा मुलगा आहे. पुरी म्हणजे इथं सगळी. पुरी म्हणजे पुरी खायची नाही तर सगळी याचा अर्थ. खोड, मग आता हे खोड म्हणजे काय? झाडाचं खोड का? नाही, वाक्यावरून आपल्याला त्याचा अर्थ लावायचा आहे. खोड म्हणजे त्याची सवय, ती काय झाली? मोडली. खोड मोडली, ती तशी वागण्याची सवय मोडली. मंदारची पुरी खोड मोडली असा इथे अर्थ घेतलेला आहे. तर मुलांनो, पुढचं वाक्य बघू. आंब्याच्या झाडाचे खोड मोठे असते. बघा, आपलं मगाशी वाक्य बघितलं की नाही, मंदारची पुरी खोड मोडली. तिथे खोड हा वेगळा शब्द आला होता आणि इथे मात्र काय आला? झाडाचं खोड आलेलं आहे. आंब्याच्या झाडाचे खोड, आंब्याच्या झाडाचे खोड मोठे असते. आता आपण पाचवं वाक्य बघूया. नावेतील माणसाचे नाव काय आहे? नावेतील माणसाचे नाव. बघा मुलांनो, नावेतील, नाव म्हणजे होडी आणि समानार्थी शब्द नावेतील माणसाचे दुसरं नाव काय आलेलं आहे? माणसाचं, मुलाचं, मुलीचं नाव इथे त्या अर्थाने आलेलं आहे. नावेतील माणसाचे नाव काय आहे? अशा पद्धतीने बाळांनो की नाव या शब्दाचे दोन अर्थ इथे आलेले आहेत. तर सहावं वाक्य बघूया. दर महिन्याला पेट्रोलचे दर कमी जास्त होतात. बघा किती सुंदर वाक्य आहे. दर महिन्याला म्हणजे प्रत्येक महिन्याला. दर महिन्याला म्हणजे प्रत्येक महिन्याला. इथे दरचा दर काय आलेला आहे? प्रत्येक. याचा अर्थ इथे अपेक्षित आहे. पुढचं पेट्रोलचे दर. आता बघा मुलांनो, इथे दुसरा दर जो आलेला आहे की नाही, तो दर म्हणजे किंमत. किंमत म्हणून आलेला आहे. बघा इथे या वाक्यामध्ये दर या शब्दांचे एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ आलेले आहेत. पहिला दर प्रत्येक आणि दुसरा दर किंमत. तर मुलांनो, आपण 6 वाक्य बघितली. ह्या वाक्यांचा अभ्यास करायचा, वहीत लिहायचे आहे. आता आपण पुढील भाग बघूया. पुढे दिलेले शब्द घेऊन भिन्न अर्थ असलेल्या प्रत्येक शब्दाची 2 वाक्य लिहा. आता हा तुमच्यासाठी अभ्यास आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येक शब्द घ्यायचा आहे आणि याची 2 वाक्य लिहायची आहे वहीत. तर मी थोडंसं मार्गदर्शन करते. इथे साखरेचा भाव काय आहे? बघा मुलांनो, इथे एक उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला. साखरेचा भाव, आपण भाव म्हणजे इथे किंमत आलेली आहे अपेक्षित या वाक्यामध्ये. साखरेचा भाव काय आहे? साखरेची किंमत काय आहे? तर याचा दुसरा अर्थ पण भावचा असा निघतो का? आपण म्हणतो बघा मित्रांना मैत्रिणींना, काय भाव खातो श्री? अशा पद्धतीने इथे भावचा अपेक्षित अर्थ आहे. तर भावचे असे 2 अर्थ निघतात. तर पुढील बघू. पहा मुलांनो, आपल्याला इथे पहिला शब्द दिलेला आहे नाद. तर या नाद शब्दाचे 2 अर्थ निघतात. नाद म्हणजे ध्वनी. नाद म्हणजे ध्वनी हा पहिला अर्थ आहे. तर नादचा दुसरा अर्थ आहे आवड, छंद, वेड, व्यसन, चटक, शोक असे हे दुसरे अर्थ निघतात. तर पुढचा शब्द आहे मान. मानचा मुलांनो पहिला अर्थ आहे डोक्याखालील आपली मान, हा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ आहे मान म्हणजे गौरव, प्रतिष्ठा, यश, मर्यादा, शोक असे हे अर्थ आहे. तिसरा शब्द बघूया कण. कण म्हणजे पहिला अर्थ आहे छोटा तुकडा, अंश, एखाद्या पदार्थाचा सूक्ष्म अंश, अणु. तर याचा कण या शब्दाचा दुसरा अर्थ आहे रत्नांचा पैलू, चमक असा हा दुसरा अर्थ आहे. तर आता पुढचा शब्द बघूया वर. वरचा पहिला अर्थ आहे नवरा मुलगा. दुसरा अर्थ आहे वरचा श्रेष्ठ, वर देणगी, वरदान, आशीर्वाद देणे असा हा दुसरा अर्थ आहे. तर मुलांनो पुढचा शब्द बघूया अंक. या शब्दाचा
अर्थ आहे पहिला आकडा, संख्या. बघा मुलांनो, आपण दैनंदिन जीवनात दुसरा अर्थ कसा वापरतो? आज दुसरा अंक प्रकाशित झाला. मागील आठवड्यामध्ये मासिकाचा चौथा अंक प्रकाशित झाला. असा संख्यात्मक आपण दुसरा अर्थ वापरतो. तर पुढचा शब्द बघूया, पक्ष. पक्ष बघा मुलांनो, आपण चंद्रमासाच्या महिन्यातील पक्ष हा पहिला वापर करतो. तर पक्ष या शब्दाचा दुसरा अर्थ, न्यायालयामध्ये दुसऱ्या पक्षाने आज बाजू मांडली. इथे बघा मुलांनो, पक्ष हा शब्द वापरला गेला. तर दुसरा अर्थ आहे की राजकीय संघटनांमध्ये पक्ष वापरला जातो. बघा मुलांनो, आता मी नाव सांगणार नाही संघटनेचं, परंतु राजकीय संघटनामध्ये पक्ष हा शब्द वापरला जातो. तर पुढचा शब्द बघूया आपण, जीवन. जीवन म्हणजे आयुष्य. तसेच या जीवन शब्दाचा दुसरा अर्थ आपण बघा मुलांना दैनंदिन जीवन जगत असताना जीवन या शब्दाचा अर्थ आपण पाणी अशा विविध वाक्यांमध्ये वापरला जातो. आता पुढचा शब्द बघूया आपण, वावर. वावर याचा पहिला अर्थ आहे, वावर म्हणजे ग्रामीण भागात शेती. तर शहरी भागात बघा मुलांना आपण काय वापरतो? वावर. आज बस स्टँडवर माणसांचा खूप वावर होता. वर्दळ, गर्दी यासाठी वावर शब्द वापरला जातो. बघा मुलांना, आज जी आपण ही शब्द पाहिलेली आहेत की नाही, त्याचा मी तुम्हाला 2-2, 3-3 अर्थ सांगितले आहे. ती काय करायची, आज वहीमध्ये वाक्य त्याची लिहायची आहेत. तर चला मग, आजचा आपला इयत्ता 5वीचा सेतू अभ्यासक्रम संपला. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.